नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. हेरिडिटी आणि इव्होल्यूशन चॅप्टरचा चौथा भाग आपण आज सुरू करतोय. मागच्या व्हिडिओत आपण ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमची थेअरी पाहिली होती. इव्होल्यूशनचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे की तो काय प्रूव्ह करतो प्रत्येक ठिकाणी की प्रत्येक आपण इतक्या व्हरायटीज ऑफ सजीव आपल्या अवतीभोवती आहेत त्या सगळ्यांचं जे ओरिजिन आहे, अँसेस्टर आहे, ते सेमच होतं हे प्रत्येक ठिकाणी आपण प्रूव्ह करतो. त्यासाठी आणखी एक आपल्याला थेअरी ऑफ इव्होल्यूशन आता बघायची आहे. ती पॉइंट वाईज मी इथे लिहिली आहे, तुम्हाला समजावून सांगणार आहे. सो नाउ वी विल गो टुवर्ड्स थेअरी ऑफ इव्होल्यूशन. The first point of theory of evolution is that the first living material, that is protoplasm, has been formed in ocean. आपण मागच्या थेअरीत पाहिलं होतं की पूर्वी पृथ्वी खूप उष्ण होती, मग हवेमध्ये हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन इत्यादी वायू होते, मग ते एकमेकांची बॉन्ड तयार झाले, आणखी कॉम्प्लिकेटेड कंपाऊंड्स तयार झाले, DNA, RNA तयार झाले आणि हे सगळं घडलं ना, ते सगळं ओशनमध्ये झालं. त्याचाच अर्थ द फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म इन ओशन. मग हे घडल्यानंतर बराच काळ गेला आणि मग पहिला युनिसेल्युलर लाईफ जी ऑर्गॅनिझम तयार झालं. ॲज अ टाइम पास्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म्ड. आणखी काळ पुढे गेला, ग्रॅज्युअली चेंजेस होत गेले आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचं इव्होल्यूशन होत होत ते आणखी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले. दॅट इज द इव्होल्यूशन, ग्रॅज्युअल चेंज. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर अँड more complex organisms were formed. सुरुवातीला फक्त लिव्हिंग मटेरियल, मग युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, मग युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले. ॲज चेंजेस आर स्लो, हे चेंज काही आज घडलं मग आणखी 1-2 वर्षांनी घडलं असं इतकं फास्ट नाही आहे. It requires crores of years. As the changes are slow, duration of all the changes is at most 300 crore years. 300 करोड वर्ष याच्यासाठी लागलेली आहेत. म्हणजे हे सर्वच्या सर्व चेंज अतिशय ग्रॅज्युअल हळूहळू होत गेलेले आहेत. तिथे घाईत असं पटपट काही घडलेलं नाही. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल. मग चेंजेस झाले म्हणजे काय झालं, नुसतं काही 1-2 जीव तयार नाही झाले, विविध प्रकारचे जीव. आता आपण जे बघतो, किडे, मुंगी, विविध प्रकारच्या वनस्पती, वेली, वृक्ष, झाडं, रोपटे, किती प्रकारचे वनस्पतीत, आल्गी, फंजाय सारखे कितीतरी सूक्ष्म जीव आहेत. म्हणजे एवढे असे सूक्ष्म जीव, मोठमोठ्या छोट्या वनस्पती, लहानापासून मोठ्यापर्यंतचे प्राणी, हे सगळे जे बदल आहेत ते ऑल राऊंड आहेत, म्हणजे सगळ्या क्षेत्रात आहेत आणि मल्टी डायमेन्शनल. तर मल्टी डायमेन्शनल म्हणजे कसं, तर प्लांट आहे, एकसारखाच प्लांट का, तर नाही, कितीतरी व्हरायटीचे प्लांट. सगळ्या प्लांटची पानं हिरवीच, पण खोड तसंच, पाणीच लागतं, मातीच घेतली शोषली जाते, हवेतला CO2 घेतला जातो. पण गंमत बघा तुम्ही, आंब्याची चव वेगळी, चिक्कूची चव वेगळी, सफरचंदाची चव वेगळी. तर हे सगळी जी डेव्हलपमेंट आहे ही मल्टी डायमेन्शनल आहे आणि सगळीकडे ऑल राऊंड आहे. म्हणजे हे चेंज बराच काळ झाले पण
हे खूप मोठ्या प्रमाणात आणि सर्व क्षेत्रात झाले. पुढचा पॉइंट, इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑर्गनायझेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स इज कॉल्ड ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन. मध्ये डिफरंट टाइप ऑफ ऑर्गनायझेशन तयार झाले. आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत ॲनिमल बद्दल, पण प्लांट किंगडम किंवा किंगडम प्लांटिंग आपण 9वीला शिकलो. तर आपण पाहिलंच की कितीतरी प्रकारचे वनस्पती, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, क्रिप्टोगॅमस, फेनोरोगॅमस, मोनोकॉट, डायकॉट, किती 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 प्रकारचे व्हरायटी आहे. मग हे सगळं त्यांचं ऑर्गनायझेशनल इव्होल्युशन आहे. किती मोठमोठे संघटन तयार झालेले आहेत, वेगवेगळे गट तयार झालेत. जसं प्राण्यात आहे, वनस्पतीत आहे, तसंच प्राण्यातही आहे. इन दिस वे प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम द ancestor having different structural and functional organization is called evolution. आता बघा, हे पण इव्होल्युशन म्हणजे थोडक्यात काय आहे की ओरिजिन सेम आहे, काल परत्वे गती आली आणि या गतीतून माणसाने नाही, निसर्गाने इतके हळूहळू बदल घडवले की कितीतरी व्हरायटीचे प्लांट्स आणि ॲनिमल्स याची रेंज तयार झाली. किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमिलिया, त्यानंतर मोनेरा, फंगस, आल्गी, फंजाय, काय नाही, व्हायरस, इतक्या प्रकारचे जीव आहेत आणि त्यांचं हे डिफरंट स्ट्रक्चरल आणि फंक्शनल ऑर्गनायझेशन तयार झाले. पण या सगळ्यांचं ओरिजिन सेम आहे. देअर अँसेस्टर इज अ सेम, देन इट इज कॉल्ड ॲज अ इव्होल्युशन. आता आपण थिअरी ऑफ इव्होल्युशन पाहिलं. ॲज वी सेड दॅट ऑल द थिंग्स आर डेव्हलप्ड ऑर ग्रोन विथ ड्यू टू कॉमन अँसेस्टर. पण नुसतं म्हणून कसं चालेल, पुरावे द्यावे लागतील ना. असं आपण काही पण म्हणलं, असं घडलं चालत नाही, त्याला आपल्याला एव्हिडन्स द्यावे लागतात. सो देर आर 6 एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन आर गिव्हन इन आवर टेक्स्टबुक. Evidences of evolution. It is an overlasting process of changes. Evidences support the different theories of evolution. आपण आता हे 2 थेरी इथे पाहिल्यात. पुढे आपल्याला आणखी 2-3 थेरी पाहिजे आहेत. हे सगळ्या थेरींना सपोर्ट करतं द एव्हिडन्सेस. एव्हिडन्सनुसार आपल्याला कळतं की कसं चेंज होत गेलं आणि ते आपल्या इव्होल्युशनच्या प्रोसेसला सपोर्ट करतं. मग आपल्या या पुस्तकात 6 प्रकारचे एव्हिडन्सेस दिलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फोलॉजी म्हणजे काय की आपल्या डोळ्यांना दिसणारं बाह्य रचना. आता इथे पण डेफिनेशन बघू. आता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स बघा. सिमिलॅरिटीज इन एक्सटर्नल अँड विजिबल फीचर्स आर कॉल्ड मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. मॉर्फोलॉजी म्हणजे काय, एक्सटर्नल अँड विजिबल फीचर. आणि मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय, सिमिलॅरिटीज इन एक्सटर्नल अँड विजिबल फीचर्स. आता आपल्याला हे कळलं. आता आपण बघणार आहोत की सिमिलॅरिटीज आतल्या नाही, फक्त बाह्य रचना आपल्या डोळ्यांना दिसतं ते. सिमिलॅरिटीज इन ॲनिमल. आता बघा, तुम्ही किती किती प्रकारचे प्राणी बघता. कुत्रा आहे, मांजर आहे, डुक्कर आहे, गाढव आहे, घोडा आहे, हत्ती आहे, वाघ आहे, सिंह आहे. हे किती 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 आपण जेवढी बायोडायव्हर्सिटी बघू, कितीतरी प्रकारचे प्राणी तुम्हाला पाहायला मिळतील. पण तुम्हाला त्यात साम्य काय काय दिसेल हे आपल्या पुस्तकातल्या फिगरमध्ये पण दिलेलं आहे. थोडं दिलंय, पण 4 रचना म्हणजे प्राण्यांची चित्र दिली आहेत. पण त्यात काय काय साम्य आहे बघा. स्ट्रक्चर ऑफ माउथ. चेहरा म्हणलं की जवळपास सगळ्यांचा आकार वेगळा असेल, थोडी रचना वेगळी असेल, पण चेहरा सगळ्यांना आहे. डोळ्यांची पोझिशन सगळ्या प्राण्यांमध्ये जवळपास सारखी असते. नाक आहे, नाक पुढे आहेत, स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल आहे.
इयर पिन नाही, अशी कानाच्या जो कान आहे त्याची रचना, आणि थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन बॉडी. माणसापासून ते सगळ्या प्राण्यांमध्ये जे थिक असं हेअर त्यांच्या बॉडीवर आहेत. मग हे झालं सगळे प्राणी सारखेच, म्हणजे सारखे पण आणि वेगळे पण. आता आपल्या माणसाची पण तर गंमत बघा ना. प्रत्येक माणसाला नाक, कान, डोळे, दात, ओठ, चेहरा, मान, हात, पाय सगळे, पण प्रत्येक व्यक्ती वेगळी दिसते. तसंच प्राण्यांमध्ये पण आहे, ते सगळे रचनात आहे पण ते वेगवेगळे दिसतात कारण त्याच्या शेपमध्ये काही काही फरक आहे. तर हे काय दाखवतं आपल्याला की त्यांचं अँसेस्टर सेम असेल आणि गरजेनुसार त्यांच्यात काही फंक्शनल चेंज झाले आणि त्याचा परिणाम म्हणून असा वेगवेगळ्या आकारात बदल झाला. आता आपण बघू सिमिलॅरिटीज इन प्लांट्स. आता वनस्पतीतल्या साम्य बघा. लीफ शेप, लीफ वेनेशन, लीफ पेटिओल एक्सेट्रा. आता वनस्पती पाया तुम्ही, पान आहेच, आकार लहान मोठे असतील, अगदी छोटंसं पान पासून अगदी केळीचं मोठं पान हे पण पहा. त्यात वेनेशन म्हणजे शिरा आहे त्याच्यामध्ये पाणी वाहून नेण्यासाठी. त्याची रचना वेगवेगळी, अगदी पिंपळाच्या पानातली गुंतागुंतीची, केळीच्या पानातली पॅरलल काही असो, पण शिरा सगळ्यांमध्ये. लीफ पेटिओल, लीफ बेस, प्रत्येक वनस्पतीच्या पानाचा तो दांड्याला किंवा फांदीला तो जोडलेला आहे. मग हे सगळंच सगळं प्रत्येक झाडाची, प्रत्येक वनस्पतीचं मध्ये आपल्याला दिसतं. पण मग फरक हे साम्य आहे आणि फरक काय आहे तर कुठलं पान लहान, कुठलं व्हेरिएशन वेगळं, पेटिओलची साईज वेगळी. परत आणखी एक गंमत म्हणजे हिरवा रंग झाडात पानांचा. हे सगळं जे हे त्याच्यातले सिमिलॅरिटीज हे आपल्याला काय दाखवतं की त्यांचं ओरिजिन किंवा अँसेस्टर कॉमन आहे. इट शोज दॅट दे मस्ट हॅव अ कॉमन ओरिजिन ऑर कॉमन अँसेस्टर्स. अशा पद्धतीने आपण पहिला एव्हिडन्स पाहिलेला आहे. आता दुसरा जो एव्हिडन्स आहे तो आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. ॲनाटॉमी म्हणजे काय? जसं मॉर्फॉलॉजी म्हणजे एक्सटर्नल व्हिजिबल फीचर्स, ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. तर ॲनाटॉमिकल एव्हिडन्समध्ये पण दोन गट आहेत. त्याला होमोलॉगस ऑर्गन स्ट्रक्चर असं एक आहे आणि दुसरं ॲनालॉगस ऑर्गन स्ट्रक्चर असं आहे. आता आपण पाहिलं होमोलॉगस ऑर्गन स्ट्रक्चर. दे हॅव अ सिमिलॅरिटीज इन स्ट्रक्चर पॅटर्न बट हॅव अ डिफरंट युजेस ॲज पर ॲनिमल. आता तुमच्या पुस्तकातली फिगर तुम्ही बघा, फिगर नंबर 1.5. इथे 4 फिगर आहे. ह्युमन हँड, बुल्स फोरलेग, पॅटॅजियम ऑफ बॅट आणि फ्लिपर ऑफ वेल. आपल्या टेक्स्टबुकमध्ये तुमचं जर पुस्तक तुम्ही जुनं घेतलं असेल तर ते कॅट्स फोरलेग दिलेलं आहे, पण ते रॉंग आहे. तो बुल्स फोरलेग आहे, ते मिसप्रिंट झालेलं आहे. आणि नवीन पुस्तक असेल तर त्यात बदल करून दिलेला आहे. हे जे चारही गोष्टी आहेत ते त्याचे स्ट्रक्चर किंवा त्यांचे हाडांची जोडणी ती बऱ्यापैकी सारखी आहे, पण त्यांचा जो वापर आहे प्रत्येकाचा तो वेगवेगळा आहे. माणूस त्याचा हाताचा वेगळा वापर करतो, बुल त्याच्या फोरलेगचा वेगळा वापर करतो, बॅट त्याच्या पॅटॅजियमचा वेगळा वापर करतो आणि वेलचे फ्लिपर आपण वेगळ्या पद्धती वापरले जातात. कोणी चालायसाठी, कोणी पोहायसाठी, असं त्याचं, कोणी उडण्यासाठी, कोणी कामासाठी. हे चौघांचे स्ट्रक्चर जरी सारखं असलं तरी त्यांचे युजेस वेगळे वेगळे आहेत. बट स्ट्रक्चर सेम आहे. इट शोज दॅट दे हॅव अ कॉमन ancestor and such type of structure are called as a homologous structure. It means structure same and have a different use. मग यूज वेगळे का झाले? ॲज पर देअर नीड. आता त्या
लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ज्या ज्या परिस्थितीत जसं जसं जगावं लागलं तसं त्यांनी ॲडॉप्टेशन करून घेतलं, त्यामुळे त्याच्यात बदल झालेले आहेत. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे ॲनालॉगस ऑर्गन. ॲनालॉगस ऑर्गनमध्ये काय आहे की दे आर डिफरंट शेप्स or structure but have same use or functions are called analogous organs. आता हे होमोलॉगसचे एक्झॅक्ट उलट आहे. त्यांचं काय आहे, शेप किंवा स्ट्रक्चर वेगळं आहे पण त्यांचा यूज सेम आहे. आता बघा विंग, याची फिगर आपल्या पुस्तकात दिलेली नाही आहे, ही माहिती पण नाही आहे, पण आपल्याला कळावं म्हणून मी हे दिलेलं आहे. Wings of an insect, wings of birds, wings of pterodactyl and wings of bat. आता हे चारही विंग्स आहेत. चारही विंग जरी असले त्यांचे शेप पूर्ण वेगळे आहेत. बघा, इन्सेक्टचे विंग वेगळे, बर्डचे विंग वेगळे, तो पेट्रोडक्टाईल नावाचा जो प्राणी आहे त्याचे पण विंग वेगळे आहेत आणि बॅटचे पण विंग्स वेगळे आहेत. पण ते सगळं ते उडण्यासाठी, त्याचं फंक्शन एकच आहे, उडण्यासाठी ते करतात. आता काहींमध्ये तर मसल्स आहेत, कारण नुसते बोन्सवर काही लेअर आहेत, असं त्यांचं स्ट्रक्चर आणि शेप वेगळं वेगळं आहे पण त्यांचं फंक्शन एक आहे. या सगळ्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे पण उडणे हा एकच फंक्शन ते करतात. देअरफॉर इट शोज दॅट दे हॅव अ डिफरंट इन ओरिजिन and they but develop as per their need. आता इथे आपण काय सांगू शकतो की त्यांचं शेप डिफरंट आहे, म्हणजे त्यांचं ओरिजिन वेगळं आहे, पण गरजेप्रमाणे त्यांना उडायचं सगळ्यांना आहे म्हणून त्यांनी हवा तसा बदल करून घेतला. होमोलॉगसमध्ये त्यांचं कॉमन ओरिजिन आहे, इथे मात्र त्यांचं डिफरंट ओरिजिन आहे. मग हे पण एव्हिडन्स कसं आहे, इंटरनल स्ट्रक्चर म्हणजेच ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. तिसरं आता आपण बघणार आहोत एव्हिडन्स. तिसरा प्रूफ आहे वेस्टिजियल ऑर्गन्स. आता वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय, डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज अ वेस्टिजियल ऑर्गन्स. आता बघा, माणसाच्या शरीरात जवळपास 100 तरी बारीक बारीक पाहिले तर वेस्टिजियल ऑर्गन दिसतील असं शास्त्रज्ञांचं मत आहे. म्हणजे माणूस जेव्हा केव्हा निर्माण झाला त्यानंतर काल परत्वे त्यांनी शरीरात बदल करत गेला, भौगोलिक परिस्थितीत बदल झाला, त्यामुळे त्याचे काही ऑर्गन्सचा उपयोग हळूहळू कमी झाला आणि त्यामुळे ते ऑर्गन्स डिजनरेट झाले, त्याची डेव्हलपमेंट थांबली, म्हणून त्याला ते वेस्टिजियल ऑर्गन्स असं आपण म्हणणार आहोत. त्याचे एक्झाम्पल आपण आता पाहूच. मी तुम्हाला सांगितलंच की काय आहे ते, की 100 तरी वेस्टिजियल ऑर्गन ह्युमन बॉडीमध्ये. आता आपण हे जनरल बघू. इट इज अन इव्होल्युशनरी एव्हिडन्स, म्हणजे इव्होल्युशन झाली हळूहळू ड्यू टू कोर्स ऑफ टाइम. इव्होल्युशन्स ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम कॉमन अँसेस्टर्स आर फॉर्म, म्हणजे त्यांच्या कॉमन अँसेस्टर पासून नवीन स्पेसीज तयार झाल्या. अ नंबर ऑफ ऑर्गन्स ॲडॉप्टेड अँड मॉडिफाईड फॉर फंक्शनल चेंज ॲज पर नीड. आता ज्या भौगोलिक परिस्थितीत आपण राहतो, आपण म्हणजे माणूस नाही तर सजीव, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, जे कोणी असेल ते ज्याला जीव आहे असे जे सजीव आहेत ते ज्या परिस्थितीत राहतात तिथे जर त्यांना जगायचं असेल तर परिस्थितीनुसार त्यांना स्वतःला ॲडॉप्ट करावं लागतं आणि मॉडिफाईड पण करावं लागतं. आणि ॲडॉप्ट आणि मॉडिफाय करून त्यांच्यात काही ते फंक्शनल चेंज करतात गरजेनुसार. त्याला आपण इव्होल्युशन असं म्हणणार आहे. पण असं होताना जे सुरुवातीच्या काळामध्ये जे काही ऑर्गन्स त्यांनी डेव्हलप केले होते, मग पुढच्या काळात त्याचा काही उपयोग नाही आहे असं पण होऊ शकतं. आता तुम्हाला मी गंमत सांगते. आता आपण आता सध्या
बघतोय टीव्हीवर वेगवेगळे देवाचे सिरियल्स वगैरे, तर मोठे मोठे वेद वगैरे माणूस पाठ करायचं. ही गंमत आहे बरं का. तर एवढं सगळं माणसाला लक्षात राहायचं. पण आता आपल्याला मोबाईलमुळे, इंटरनेटमुळे काही लक्षात ठेवावं लागत नाही. स्पेलिंगचे 2 शब्द टाईप केले की पुढचं स्पेलिंग रेडी मिळतं. रिमाइंडर लावलं की बर्थडे तिथे येतो. असं बरंच काही एक काम सोपं असतं. काही नाही लक्षात ठेवायचं, गुगल केलं की सगळं सापडतं असं तुम्ही म्हणता. याचा अर्थ काय की हळूहळू तुम्ही तुमची स्मरणशक्तीचा वापर आता कमी कमी करत जाणार आहे. होतोय म्हणजे काही लक्षात ठेवायची गरज नाही, लगेच सापडतं सगळं असं तुमचं मत. मग त्याच्यामुळे कदाचित काय होईल, पुढचं इव्होल्युशनच्या नेक्स्टच्या काळात आणखी कितीतरी शेकडो वर्षांनी आपली स्मरणशक्ती पण कदाचित कमी होऊ शकते. कारण लक्षात ठेवण्याची गरजच नाहीये. मग तो ऑर्गन वेस्टिजियल पण होऊ शकतो. हा एक गमतीचा पार्ट आहे बरं का. म्हणून आपण स्मरणशक्ती वापरली पाहिजे. कारण जे आपण वापरत नाहीयेत हळूहळू ते डिजनरेट होत जातं आणि युजलेस होत जातं. वेल सम अदर, आता पुढे बघा, वेल सम अदर ऑर्गन्स बिकेम युजलेस अँड डिजनरेटेड बट दॅट सेम ऑर्गन्स मे बी युजफुल फॉर अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता याचा अर्थ असा की आता जो वेस्टिजियल ऑर्गन माणसासाठी आहे तो इतर प्राण्यासाठी वेस्टिजियल असेल असं नाही, किंवा इतर प्राण्याला जो वेस्टिजियल आहे तो आपल्याला असेल असं नाही. तो ऑर्गन तर सुरुवातीला तयार झाले गरजेनुसार, पण प्रत्येक सजीवाच्या नीडनुसार, डेव्हलपमेंटनुसार, प्रोग्रेसनुसार त्याच्या बॉडीच्या स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशनमुळे मध्ये जो बदल झाला आणि काही युजलेस झाले, काही युजफुल राहिले, मग तसा तो बदल होत गेला. आता इथे बघा आपण एक्झाम्पल बघू. अपेंडिक्स. हा जो अपेंडिक्स आहे तो आता आपल्याला काही गरजेचं नाहीये. कारण पूर्वीचा माणूस कच्चं मांस खायचा, त्याला आगणीचा शोध वगैरे तेव्हा लागला नव्हता. मग त्याच्यामुळे आगणीचा शोध लागला, आपण मांस शिजवून खायला लागलो. आता तर आपण छान सगळं मऊच खातो, त्यामुळे आपल्याला अपेंडिक्सची आवश्यकता नाही. पण जे चघळणारे प्राणी आहे, जसं गवत वगैरे खाणारे गाई म्हशी किंवा कच्चं मांस खाणारे काही प्राणी, त्यांना अजूनही अपेंडिक्सची गरज आहे. मग आपल्यासाठी ते वेस्टिजियल आहे पण त्यांच्यासाठी नाही. आता मसल्स इयर ऑफ पिन्ना. आता आपल्याला आपल्या कानाला काही वळवावं लागत नाही, आपण तसे छान कान ठेवतो, असं हलवत नाही. पण हेच वेस्टिजियल ऑर्गन प्राण्यांना नाहीये. आता त्यांना आपल्या शत्रूचा किंवा आपल्यावर कोणी अटॅक करेल का याचा वेध घेण्यासाठी कानांच्या मसलला हलवून कान